नमस्कार, मी शीतल. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. चला मग, काल मी किचन तर सगळं आवरून घेतलं या, पण आज जे भांडे लावणार आहे मांडणीमध्ये आणि एक तुम्हाला सिक्रेट ट्रिक देणार आहे, ती पण बघा आणि नक्की माझा व्हिडिओ बघत राहा. हे बघा, जे कालचा पसारा आहे ना, असा आम्ही रात्रभर कॅरी बॅगमध्ये मांडून ठेवला होता. कारण आमच्याकडे खूप पाऊस झाला आहे ना, त्यामुळे मी तसंच ठेवलं. फक्त पापड हे डब्यातच ठेवले, काही डबे धुवायचे तसे ठेवले. म्हणलं वर काढावं, तर पापड कसे ह्या वातावरणानं एकदम वातड होतात ना, त्यामुळे डब्यातच ठेवले. आणि धान्य सगळं कॅरी बॅगमध्ये बांधून ठेवलं आहे. आणि आता आज ते आम्ही डब्यामध्ये भरणार, ते तुम्हाला दाखवते मी. हे बघा, हे असं सगळं काढून ठेवलं होतं. आता एकदम मसाले हे सगळं, परत त्याच्या खाली काही साखर हे सगळं झाकून ठेवलेलं आहे. आणि इकडं पण तांदूळ, पापड, असे मोहरी हे सगळं असं पेपर खाली व्यवस्थित असं झाकून ठेवले. बघू शकता तुम्ही. याच्या खाली काही कडधान्य आणि मसाले पण आहेत. आणि इकडे हे एक्स्ट्राचं सामान. आणि डबे आम्ही काय केलं, काल सगळे खाली कपड्यानं पुसून घेतले आणि वर मस्त हवेला हडकू घातले. आता वर आणून ठेवले. हे बघा, छान असे वरच ठेवले. म्हणलं आता सगळे रात्रभर त्याला छान वाळू द्यावं, म्हणजे डबे पण, कारण ऊन नसल्यामुळं आता पर्याय काय, हवेलाच ठेवायचं. त्यामुळं वर सगळे ठेवले रात्रभर. आता सकाळी मग मस्त भरून ठेवायचं धान्य त्याच्यामध्ये. चला आता हे सगळं खाली न्यावं लागेल. वर तर आणून ठेवले, आता खाली न्यायची तयारी सुरू आहे. आता सकाळची कामं घेतली आवरून. स्वयंपाक काय, डाळ आणि मसूरची डाळ पोळी केली, ते काय दाखवलं नाही तुम्हाला मी. आणि आता हे सगळं आवरायला घेतलं आहे. हे बघा, आता सगळे डबे एकात एक ठेवते आता. आणि खाली न्यायचं सुरू आहे आता डबे. आता खाली नेते, भरायला सुरू केले डबे. आता कार्तिकला आवाज देणार आहे मी, कारण खूप सारे डबे येतं. कार्तिकलाच लिहायला लावणार आहे खाली मी. हे बघा, आता सगळे मी भरून घेते डब्यात. डबे म्हणजे ठेवते, कारण खाली न्यायला सोपं होईल. आता सगळे जेवढे बसतील ना, तेवढे एकात एक ठेवून देते. आणि आता कार्तिकला आवाज देते वर. आता हे बघा, आता कार्तिकला खाली आवाज दिलाय मी. आता कार्तिक आलाय वरती. आणि आता त्याला सगळे भांडे थोडे थोडे जेवढे आपण एकात एक ठेवलेत ना, तेवढे त्याच्याजवळ देते खाली, म्हणजे पटकन पण खाली नेता येतील. आणि राहिलेले काही मी घेऊन जाईन. आता मी नेऊ का म्हणून म्हणत आहे. म्हणलं हो, तुलाच न्यायचेत म्हणून थांबलाय. आता भरत आहे मी एकात एक ठेवून. आता देतेच त्याच्याजवळ डबे सगळे. हे बघा, त्याला आता मी म्हणत आहे ते अगोदर ने आणि नंतर बाकीचे ने. पण आता त्याला सगळे एकदाच न्यायचे. तर आता बघू कसं घेतोय ते. नाही म्हणते मी नेणार नाही, असं चाललंय त्याचं बोलणं जरा. पण आता त्यालाच न्यायला लावणार आहे मी सगळे डबे. चला, आता इथले सगळे डबे आणि भरण्यात खाली घेऊन गेले. आता कार्तिकला सगळ्या न्यायला लावल्या बरं का. आता मी फक्त खाली जाऊन आवरून घेते थोडंसं किचनमध्ये. थोडंसं म्हणलं तर अख्खा ईड जाणार आहे त्याच्यामध्ये आमचा.
हे बघा, तुम्ही ऐकलं असन, आमच्या घरासमोर शाळा आहे ना, तर त्या प्रार्थनेचा आवाज येतोय. कारण रोज सकाळी फक्त संडे सोडला आणि सुट्टी सोडलं तर, नाही तर रोज मस्त आम्हाला प्रार्थना, मुलांचे काही कार्यक्रम हे सगळं बघायला भेटतं. खूप भारी वाटते आम्हाला. हे बघा, सगळा वरचा पसारा खाली आणलाय. आता इकडं लावायला सुरुवात करायची. बघू शकता तुम्ही, सगळ्यात भांडे झाले. तर आता सासूबाईंनी मस्त असा किचन वटा आवरून घेतलाय. वरचे भांडे भरजेसवर तुम्हाला एक सिक्रेट मी सांगणार होते, ते हेच म्हणजे जर असे पेपर बघ मामी टोपण लावले. हे बघा, तुम्ही जर अशा डब्यांना मस्त पेपर लावले ना, तर टोपण तुमचे बिलकुल खराब होणार नाही आणि मस्त असे राहणार. धूळ बीळ काहीच बसणार नाही. फक्त डबे काय घाल होतील थोडेसे, पण टोपण बिलकुल घाण होणार नाही. छान आहे ना आमच्या सासूबाई. हे बघा, दुसरी स्ट्रिक म्हणजे हे जे आपला चौक असतो मुंग्यांचा, ते पूर्ण अशा मांडणीला लावून घ्यायचा. म्हणजे जर आपण काही ठेवलं तर त्याला बिलकुल डब्याला पण मुंग्या होत नाहीत आणि काही जर एक्स्ट्राचं तेलकट काही ठेवलं तर बिलकुल मांडणीला मुंग्या होत नाही. ही एक आयडिया नक्की ट्राय करा. हे बघा, मी आता अगोदर सामान ठेवायच्या अगोदर इथं मांडणीवर पूर्ण आता खडू ओढून घेतलाय. आता मस्त वर पेपर टाकते. म्हणजे पेपरनं कसं आपलं ग्रेनाईट घाण होत नाही, धूळ पण बसत नाही आणि कधी वाटलं तो पेपर काढून टाकता येतो आणि थोडंसं पुसून लगेच दुसरा पेपर टाकता येतं. म्हणून आम्ही हे डेली टाकतो. ह्याच्यावर धूळ बिलकुल बसत नाही. हे बघा, छान अशा प्रकारे पेपर टाकून घेतले आम्ही मांडणीमध्ये. हे बघा, आता मी पण खाली बसले कारण डब्याचे टोपणं भरपूर आहेत आणि डबे पण भरपूर आहेत. मी म्हणलं अगोदर सगळं लावून घेऊ टोपणं, म्हणजे त्याच्यामध्ये धान्य भरता येईल आणि लगेच धान्य भरलं ना डब्बा शोधायचा आणि त्याला जसा बसन तसं टोपण लावायचं आणि वर ठेवायचं. म्हणून आता मी पण बसले पेपर लावण्यासाठी. हे बघा, आता मी सगळं सामान त्यांना आणून देत आहे सासूबाईला आणि आता सासूबाई बसल्यावर ते सगळं भरत आहेत. कारण सगळं हॉलमध्ये मांडलंय ना आम्ही, त्यामुळं आता ते सगळं त्यांना भरायला लावते मी आणि मग लगेच ते डबे लावून वर ठेवता येईल हेच त्यांना बोलत आहे मी. कारण एक एक ठेवायला लागेल वरती डबे, त्यामुळं. हे बघा, अशा प्रकारे आता सगळं धान्य भरून गेलो आम्ही. हे बघा, असं मस्त सगळं धान्य भरून घेतलंय. हे बघा, अजून काय भरायला चालूच आहे म्हणा, पण पेपर लावायला खूप वेळ गेला आमचा ह्याला. कारण एवढ्या सगळ्या डब्याला आता पेपर लावून घेतले तर टोपणांना. हे बघा, भरायला सुरू आहे आता सामान. हे बघा, असं मांडणीवर सगळे आता डबे भरले, सामान त्यामध्ये टाकून ठेवले. आता वरचे पण लेंटनवरचे पण सगळे डबे ठेवले. आता किचनचं उदाहरणार्थ सगळं झाले म्हणा आवरून, पण आता एकदा पूर्ण खालची फरशी एकदम क्लीन करून घ्यायची राहिली आहे. पण मी म्हणलं आता अगोदर सगळं आवरून घेऊ आणि नंतरच करू बोलले मी. आणि आता हे बघा, सगळे मांडणीवरचे काही भांडे घासायला पडले तर आता ते नंतर घासू बोलले मी. हे बघा, सगळं लावून घेतल्यात भरण्या. कसं वाटते तुम्हाला? तुमच्याकडे पण खूप सारे कामं आता आहेत, तुम्हाला पण आणि आम्हाला पण आज खूप कामं.
हे बघा आता किचनचा फायनल लुक बघा तुम्ही कसा वाटतो ते. एकदम सगळं क्लीन केलं त्यामुळे फ्रेश वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं आणि आज छान पण वाटते कारण सगळं स्वच्छ केलं ना एकदम भारी वाटते. हे बघा बऱ्यापैकी काम आवरलेत आता दसऱ्याचे. आता खालची सासू सासऱ्यांची बेडरूम आवरायची आहे, पण मी म्हणलं आता थोडंसं रिलॅक्स आता बसू म्हणलं. उद्या अजून 2-3 दिवस आहेत. खालची बेडरूम कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की कळवा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू नंतर.